हॅलो डिअर, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सांगितल्याप्रमाणे मी तुमचं जे प्रॉमिस केलेलं होतं की भारतामध्ये जे आपलं संविधानिक पार्श्वभूमी आहे किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपल्या संविधानाची, तर ते थोडंसं इतिहासामध्ये आहे. पण इतिहासामध्ये जाऊन सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला शिकवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला रेग्युलेटिंग ऍक्ट कसे भारतामध्ये आले, का आले, त्याचा नेमका उद्देश काय होता, या रेग्युलेटिंग ऍक्ट होण्यामागे नेमक्या इश्यूज काय झालेले आहेत, हे सगळं या ठिकाणी मी आता डिस्कस करणार आहे. तर सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो, हे रेग्युलेटिंग ऍक्ट आपल्या भारतामध्ये का झाले याचं बॅकग्राऊंड आपण चेक करून घेऊया. जर बॅकग्राऊंड चेक करायला झालं तर पहिलं रिझन आहे कंपनी लॉस. की ही जी कंपनी होती ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनी, ही लॉस मध्ये का चालली? बरोबर. ही जे लॉस आहे, हा लॉस का बरं झाला? कोणाला? ईस्ट इंडिया कंपनीला. जर तुम्हाला माहित असेल तर जसे ब्रिटिशर्स भारतामध्ये आले आणि त्यांना भारतामध्ये व्यापार करण्याची, फक्त व्यापार करण्याची काय मिळाली? परवानगी मिळाली आणि ते व्यापार करून राहिले. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल, भारतामध्ये त्यांनी बंगाल प्रांताला जिंकून घेतलं, जसं की बॅटल ऑफ बक्सार, बॅटल ऑफ प्लासी जिंकून घेतलं आणि तिथे मग त्यांना दिवाणी अधिकार मिळाले. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत होत्या विद्यार्थी मित्रांनो, तर ही कंपनी लॉस मध्ये जात होती. बरोबर. कंपनी लॉस मध्ये जात होती. जाण्यामागे कोणते कोणते रिझन्स आहेत ते आपण आता शोधून घेऊया. दुसरं रिझन आहे की ही कंपनी लॉस मध्ये चालली, तर या कंपनीला सुपरवाइज करण्याची गरज होती. सोबतच या कंपनीला रेग्युलेट करण्याची गरज होती. का रेग्युलेट करण्याची गरज होती याचं उदाहरण, याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तिसरा मुद्दा म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी कंपनी आहे कंटिन्युअस लॉस मध्ये चालली. आज गेली, उद्या गेली, परवा गेली, कंटिन्यू लॉस मध्ये, म्हणजे फक्त आणि फक्त लॉस मध्ये चालली. हे सगळं समजून घेण्यासाठी आता मी तुम्हाला ही कंपनी लॉस मध्ये का चालली याचे उदाहरण, याचे एक्झाम्पल देतो. जर पहिलं उदाहरण जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, की कंपनी लॉस मध्ये का चालली, तर पहिलं उदाहरण आहे की 1768चा फेमाईन. फेमाईन झाला, भूकमारी. आणि ही फेमाईन इतकी भयावह होती विद्यार्थी मित्रांनो, की 1/3 पॉप्युलेशन बेंगाल प्रांताचं संपलं. 1/3 पॉप्युलेशन. जर तुम्ही बघितलं असेल, तुमच्या लक्षात येईल की हे जेव्हा फेमाईन झालं, तर इंग्रजांनी जो टॅक्स लावला होता, हा टॅक्स खूप जास्त प्रमाणात लावला, खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला. समजा 10 रुपये घ्यायचे आहेत लोकांकडनं, तर ते 25 रुपये घ्यायला लागले. तुम्हीच विचार करा, एका साईडला भूकमरी आहे, फेमाईन आलाय, एका साईडला टॅक्स कलेक्शन आहे. 1/3 पॉप्युलेशन मेली, 1/3 पॉप्युलेशन. तर या सरकारला किंवा ही जी कंपनी आहे ईस्ट इंडिया कंपनीला, यांना पैसा मिळेल का? नो. म्हणून कंपनी लॉस मध्ये चालली. दुसरं रिझन काय झालं? फर्स्ट अँग्लो मैसूर वॉर. फर्स्ट अँग्लो मैसूर वॉर हे युद्ध विद्यार्थी मित्रांनो 3 वर्ष चाललं. 3 वर्ष चाललं. बरोबर. आणि युद्धाला जर तुम्हाला माहित असेल तर खर्च खूप जास्त येतो. युद्ध माहितीये तुम्हाला की खर्च तर भयावह असतो. आणि हा सगळा खर्च विद्यार्थी मित्रांनो कोणावर आला? ईस्ट इंडिया कंपनीवर. बरोबर. ईस्ट इंडिया कंपनीवर. म्हणून सुद्धा कंपनी लॉस मध्ये चालली. तिसरं विद्यार्थी मित्रांनो, करप्शन. करप्शन, भयावह करप्शन. म्हणजे काय? इथे बघा मी काय म्हणतोय, ईस्ट इंडिया कंपनीचे जे पदाधिकारी आहे, हे पदाधिकारी श्रीमंत होत आहे. भयंकर श्रीमंत होत आहे. श्रीमंती म्हणजे भयानक श्रीमंत होत आहे. आणि त्याच साईडला ही जी ईस्ट इंडिया कंपनी आहे लॉस मध्ये आहे. बरोबर. ईस्ट इंडिया कंपनी काय? लॉस मध्ये आहे. आता ही कंपनी लॉस मध्ये चालली, पदाधिकारी श्रीमंत होत आहे. बरोबर की नाही? 3 रिझन झाले कंपनी का लॉस मध्ये. चौथं रिझन विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्हाला माहिती नसेल किंवा कुणालाच माहिती नाही, जे लोक एमपीएससी आता जे नवीन आहे त्याचा अभ्यास करेल आणि युपीएससीचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी आहे, की जर तुम्ही बघितलं असेल टी ट्रेड, म्हणजे ट्रीचा जो व्यापार होता, तर हे ब्रिटिशर्स काय करायचे किंवा ईस्ट इंडिया कंपनी काय करायची, हा टी कुठून घ्यायचा? भारतामधून विकत घ्यायचे. बरोबर. आणि कुठे पाठवायचे? हे युएसए मध्ये. म्हणजे आशियाई देशामधून घ्यायचे आणि पाश्चिमात्य देशांना ते काय करायचे? एक्सपोर्ट करायचे. पण या कालावधीमध्ये काय झाले विद्यार्थी मित्रांनो, हा जो ईस्ट इंडिया कंपनी या युएसए बरोबर व्यापार करत होता, याच्या 85% 85% डच लोक स्मगल करायला लागले. कारण की सगळीकडे
ईस्ट इंडिया कंपनीचं अधिराज्य स्थापन झालं. आता मग आपलं वर्चस्व स्थापन करायचं आहे म्हणून जो डच देश होता किंवा डच कंपनी होती, या कंपनीने युएसए मध्ये 85% जो ट्रीचा जो व्यापार आहे तो आपल्या हातामध्ये घेतला स्मगल करून. पहिले सांगा, ईस्ट इंडिया कंपनीला 100 रुपये मिळायचे, आता फक्त 15 रुपये मिळायला लागले ना, म्हणजे 85 रुपीजनी पुन्हा लॉस मध्ये गेली. बरोबर, हे तर रिझन झालं. आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, मग कंपनी लॉस मध्ये गेली, ईस्ट इंडिया कंपनी लॉस मध्ये गेली. आता कंपनीचं कामकाज चालवायचं आहे. बरोबर, सोबतच काय होतं, ही राणी जेव्हा यांना फरमान देत होती की बाबा तुम्ही व्यापार करा, या फरमानाच्या बदल्यात ईस्ट इंडिया कंपनी राणीला काय देत होती, एक अमाऊंट देत होती, एक्स अमाऊंट देत होती. ही अमाऊंट सुद्धा कंपनी राणीला द्यावं लागलं, पुन्हा लॉस मध्ये. म्हणून या ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, आता राणीकडे कर्ज मागायला म्हणजे लोन घ्यायला सुरुवात केली. लोन घ्यायला सुरुवात केली. मग राणी काय म्हणे माहितीये का, मी लोन द्यायला तयार आहो, आज लोन देईल. पण राणीला वाटायला पाहिजे की भाई आज कंपनीचं हालत डाऊन आहे, उद्या जाऊन कंपनीची हालत चांगली होईल. म्हणून राणीने काय म्हटलं, मी लोन द्यायला तयार आहे, पण आता तुमचे काम आम्ही काय करतो, रेग्युलेट करतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हा कायदा आणण्यात आला, रेग्युलेटिंग ऍक्ट. समजलं की रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 आणण्याचे रिझन्स काय होते, कंपनी लॉस मध्ये चालली, कंपनीला सुपरवाइज करण्याची गरज होती, रेग्युलेट करण्याची गरज होती, आणि जे करप्शन होतं या कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये, ते अधिकाऱ्यांचं करप्शन करणं आणि त्याच्यातून होणारा जो लॉस आहे तिथून त्यांना बाहेर काढणं, यासाठी हा कायदा बनवण्यात आला. बरोबर, मग या कायद्याने नेमकं काय झालं हे तुम्हाला समजून सांगतो. जर तुम्ही बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो, या कायद्याच्या अगोदरपर्यंत आपल्या भारताचं जे प्रशासन होतं ते सीओडीच्या माध्यमातून चालायचं, कोर्ट ऑफ डायरेक्टर. बरोबर, या कोर्ट ऑफ डायरेक्टर मध्ये 24 लोक होते. आणि जर तुम्ही बघायला गेलं तर हे जे सीओडी आहे आपल्या भारतामध्ये, त्यांनी ब्रिटिशांनी 3 प्रांत निर्माण केले होते, बेंगाल, बॉम्बे आणि तिसरं म्हणजे मद्रास. बरोबर, आतापर्यंत हे होतं. पण या रेग्युलेटिंग कायद्याने काय केलं, हा जो विद्यार्थी मित्रांनो बेंगाल प्रांत आहे याला वरती आणला. या बेंगाल प्रांताला काय केलं, वरती आणलं, सुपरियर बनवला. कुणाचा, बॉम्बेचा आणि मद्रासचा. बॉम्बे आणि मद्रासचा सुपरियर प्रांत बनवला कोणाला, बंगालला. आणि मग तुम्हाला जर माहिती असेल, ह्याच कायद्याने विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये जो गव्हर्नर ऑफ बेंगाल होता, गव्हर्नर ऑफ बेंगाल होता, याला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल बनवण्यात आलं. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल बनवण्यात आलं. कोण होते, वॉरेन हॅस्टिंग. कोण होतं रे, वॉरेन हॅस्टिंग. लक्षात आलं का, म्हणजे आतापर्यंत असं स्ट्रक्चर होतं, पण या कायद्याने स्ट्रक्चर कसं झालं रे, या पद्धतीचं फॉर्म झालं. म्हणजे बंगालला सुप्रीम पॉवर्स दिले एक्स्ट्रा, आणि बॉम्बे आणि मद्रासला समांतर एका लाईनवर ठेवलं. बरोबर, आणि या बंगाल प्रांताचे जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होते, वॉरेन हॅस्टिंग, यांना काम करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्यात आली, ज्याला कार्यकारी परिषद आपण असं म्हणतो. ठीक आहे, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट मुद्दा काय झाला, या कायद्यामध्ये जर तुम्ही बघायला गेला असेल, तुमच्या लक्षात येईल की या कायद्यामध्ये ड्युअल फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन होतं. ड्युअल फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे या कायद्याच्या पहिले तुमच्या लक्षात येईल की ड्युअल ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, दुहेरी शासन व्यवस्था म्हणजे काय. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांचं अधिराज्य त्या बेंगाल प्रांतावर स्थापन झालं, तेव्हा तिथं काय होती, निजाम. बरोबर, किंवा आपण त्याला ब्रॅकेटमध्ये नवाब म्हणू. ठीक आहे, या नवाबाकडे जर तुम्ही बघितलं असेल, प्रशासन संबंधी सगळ्या गोष्टी होत्या. बरोबर, पण जर तुम्ही बघितलं असेल दुसऱ्या बाजूला काय होते, ब्रिटिशर्स होते. आणि या ब्रिटिशांकडे काय होती, सांगा मला काय होती, या ब्रिटिशांकडे दिवाणी राईट्स होते, म्हणजे कलेक्शन ऑफ टॅक्सेस, दिवाणी राईट्स होते. बघा, एक यांच्या पद्धतीने शासन व्यवस्था चालायची आणि दुसरं यांच्या पद्धतीने. पण या दोघांमध्ये प्रॉब्लेम काय होता माहितीये का, की पैसा तर कलेक्ट हे करे, जसं आज आपण भारतामध्ये आपण टॅक्स भरतो. बरोबर, आपण टॅक्स भरतो आणि त्याच्या बदल्यात सरकार आपल्याला काय देते,
आरोग्य देते, रस्ते देते, इन्फ्रास्ट्रक्चर देते, बाकीच्या सुख सुविधा देते, बरोबर. पण या ठिकाणी काय होत होतं की लोक टॅक्स कुणाला द्यायचे? ब्रिटिशांना. पण या जनतेला प्रशासन देण्याची, गव्हर्नन्स देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची होती? निझामची, बरोबर, नवाबांची. म्हणजे ब्रिटिशर्स काय करणार? टॅक्स कलेक्ट करणार, आणि पण प्रशासन कोण देणार? नवाब किंवा निजाम देणार. मग हे याचा लॉस कोणाला होत होता विद्यार्थी मित्रांनो? कोणाचा होता ना तो लॉस? लॉस पीपलचा होता, जनतेचा लॉस होता. आणि हे ब्रिटिशांच्या आता लक्षात आलं की बाबा प्रशासन सुद्धा आपल्या हाती घ्यावं, म्हणून विद्यार्थी मित्रांनो ब्रिटिशांनी इथून पुढे जाऊन हे ड्युएल फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन काय केलं? संपवलं या कायद्यामध्ये. समजलं? आता येऊ तिसरा मुद्दा. आता मग आपल्या जर तुम्ही जर बघितलं तर भारताबाहेर या कंपनीवर कंट्रोल कोणाचा होता? तर भारताबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर कंपनीची मोनोपोली होती. पूर्ण पूर्ण भारताबरोबर काय होती? याची मोनोपोली होती कंपनीची. थर्ड पॉइंट जर आपण बघायला गेलो तर मग ही जी मोनोपोली आहे, की ही जी आपल्या कंपनीचा कंट्रोल आहे भारतावर, हे कशा पद्धतीने कंट्रोल व्हायचं? मी असं लिहितो इथे, कंट्रोल ऑफ कंपनी हेडिंग देतो. कंट्रोल ऑफ कंपनी कशा पद्धतीने भारतामध्ये व्हायचं? जसं या कंपनीला कंट्रोल करायचं असेल तर आपल्याकडे काय होते? सीओडी होते 24, बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो ही कंपनी दोन्ही प्रकारचे काम बघत होते, पॉलिटिकल सुद्धा आणि कमर्शियल सुद्धा. दोन्ही प्रकारचे आता काम कोण बघत होते? सीओडी, कोर्ट ऑफ डायरेक्टर. चौथा मुद्दा, मग भारताचं प्रशासन हे कंपनीचा कंट्रोल आहे, आणि भारताचं प्रशासन ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो, हे ऍडमिनिस्ट्रेशन कसं चालवायचं? तर विद्यार्थी मित्रांनो हे ऍडमिनिस्ट्रेशन चालत होतं तर काय? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल प्लस त्यांचं एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. पण हे जेव्हा कायदा बनवे ना, हे जेव्हा कायदा बनत होते विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल पूर्ण भारतसाठी, बंगालसाठी म्हणा, मद्राससाठी म्हणा, और बेंगालसाठी म्हणा, बरोबर, किंवा बॉम्बेसाठी म्हणा, तर काय होतं? हे जे गव्हर्नर जनरल होते, एक वॉरेन हॅस्टिंग प्लस 4 एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, तर काय होतं? मिनिमम 2 सदस्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता, मिनिमम 2 मेंबर्सनी, तेव्हाच तो जाऊन कायदा बनवेल. आणि जेव्हा 2-2 मध्ये मतभेद झालं तेव्हा फायनल ऑथॉरिटी कोण असेल? वॉरेन हॅस्टिंग, म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. म्हणजे काय? एखादा कायदा बनवायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो मिनिमम 2 लोकांनी हो म्हणायला पाहिजे, बरोबर. हे झालं. आता या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडल्या, बरोबर, त्या कायद्यामध्ये घडल्या. मग या कायद्यामधून नेमकं भारताच्या हिशोबाने चांगलं काय झालं? याला पॉइंट मध्ये जर आपण बघायचं असेल तर पहिलं, की आपल्या देशामध्ये एक सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन आलं, कारण ते अबॉलिश केलं निजामांचं, है ना, सगळं अबॉलिश केलं, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन केलं, केंद्रीय प्रशासन आपल्या भारतामध्ये सुरू केलं. त्यानंतर या म्हणजे कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी हा फर्स्ट ऍक्ट आहे भारतामध्ये आला, म्हणजे पहिला कायदा ईस्ट इंडिया कंपनीचा, कंपनीला मॅनेज करण्यासाठी. या कायद्यामध्ये जे बेंगाल गव्हर्नर होते, किंवा बेंगालचे जे गव्हर्नर होते विद्यार्थी मित्रांनो, हे गव्हर्नर काय झाले? गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल, है ना. आणि ते कोण होते? वॉरेन हास्टिंग, बरोबर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं की या वॉरेन हॅस्टिंगला मदत करण्यासाठी एक एक्झिक्युटिव्ह काउन्सिल तयार करण्यात आलं. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे काय? कार्यकारी परिषद. या कार्यकारी परिषदेमध्ये किती मेंबर होते रे? 4 मेंबर होते. किती मेंबर होते? 4 मेंबर होते, बरोबर. आणि जर कायदा बनवायचा असेल तर या 4 पैकी मिनिमम 2 लोकांनी होच म्हणायला पाहिजे. आणि कास्टिंगचे अधिकार कोणाला दिले? या गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. याच कायद्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल, सुप्रीम कोर्टची सुद्धा स्थापना करण्यात आली भारतामध्ये. सुप्रीम कोर्टची सुद्धा स्थापना केली आली 1774 ला. त्याच्यामध्ये 3 न्यायाधीश होते, बरोबर. 3 न्यायाधीश होते. जॉन हाईड, रॉबर्ट चेंबर्स, आणि तिसरे होते स्टीफन केसर.
बरोबर. आणि एक विद्यार्थी मित्रांनो चीफ जस्टिस होते, आणि ते चीफ जस्टिस होते सर इलिझा इम्पे. हे नाव लक्षात ठेवा, सर इलिझा इम्पे हे सरन्यायाधीश होते 1+3, है ना. जॉन हाईड, रॉबर्ट चेंबर्स आणि स्टीफन केसन. पण विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम काय झाला, की हे जे सुप्रीम कोर्ट आहे आणि एका बाजूला सीओडी, एका बाजूला सीओडी, या दोघांच्या अधिकारांमध्ये बायफर्केशन केलेलं नाही. म्हणजे सीओडीचे अधिकार क्षेत्र कोणते आणि सुप्रीम कोर्टचे अधिकार क्षेत्र कोणते, यामध्ये बायफर्केशन झालेलं नाही. बरोबर, समजलं इथपर्यंत. आणि कंपनीचं जे विद्यार्थी मित्रांनो व्यापार आहे, पुन्हा 20 वर्ष वाढवण्यात आला. पुन्हा 20 वर्ष काय केला, वाढवण्यात आला. समजलं इथपर्यंत. केंद्रीय प्रशासन भारतामध्ये आलं. फर्स्ट ऍक्ट आहे कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी. बंगाल गव्हर्नर हा गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल झाला, वॉरेन हॅस्टिंग. कार्यकारी परिषद गठीत केली, ज्याच्यामध्ये 4 मेंबर होते. त्यापैकी मिनिमम 2 लोकांनी हो म्हणायला पाहिजे, तरच कायदा बनेल. आणि कास्टिंगचे जे अधिकार आहे ते कोणाला दिले, वॉरेन हॅस्टिंगला दिले. सुप्रीम कोर्ट स्थापन झालं, बरोबर, 1774ला. 3+1 जे होते, जॉन हाईड, रॉबर्ट चेंबर्स, स्टीफन केसन, सर इलिझा इम्पे. बरोबर. पण काय झालं, जे सीओडी होतं, कंपनीला जे रेग्युलेट करणारी बॉडी होती, यांच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये प्रॉपरली जे अधिकार आहेत हे बायफर्केट झालेले नाही. बरोबर. पण या कायद्याचे ड्रॉबॅक सुद्धा होते. बस ड्रॉबॅक्स का होते, कारण की कायदा पहिल्यांदाच बनला ना, पहिल्यांदा कायदा बनला तर ड्रॉबॅक्स असणारच आहे. बरोबर. आता काय झालं, ड्रॉबॅक्स पण सांगून देतो. जे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल होते, समजा यांना काही कायदा बनवायचा आहे, यांना कायदा बनवायचा आहे. आता कायदा बनवायचा आहे तर परमिशन कोणाची पाहिजे यांना, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची. एक्झिक्युटिव्ह काउन्सिलची काय पाहिजे, परमिशन पाहिजे. बरोबर, हा बरोबर आहे. मग आता तुम्ही जर बघत असाल तर डिसिजन कोण घेणार भारतामध्ये, पूर्ण डिसिजन घेणार, कायदा बनवणार एक्झिक्युटिव्ह काउन्सिल प्लस गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. पण जबाबदार माहित आहे कोण होत, फक्त जबाबदार फक्त आणि फक्त गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल. म्हणजे हे असं झालं रे विद्यार्थी मित्रांनो, हे असं झालं की आपली फॅमिली आहे, बरोबर. तर फॅमिलीमध्ये डिसिजन कोण घेणार, आई बाबा, तुमचे आजी आजोबा, तुम्ही सगळे मिळून एक डिसिजन घेणार. पण काही झालं तर सगळं कोणावर येणार, तुमच्या बाबांवर. असं नको व्हायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल प्लस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सगळे म्हणून निर्णय घेत असेल तर पूर्ण फॅमिली सुद्धा काय असायला पाहिजे, जबाबदार असायला पाहिजे. हे 5ही लोक जबाबदार. पण असं होतं का, नो, हेही नाही झालं. त्यानंतर जे ज्या प्रांतांना म्हणजे बॉम्बे आणि मद्रास या प्रांतांना काय बनवलं होतं, इन्फिरियर बनवलं होतं, कोणापेक्षा, मद्रासपेक्षा. तर या प्रांतांमध्ये आणि मद्रासमध्ये जे बायफर्केशन झालं होतं, किंवा जे कोणी सुपिरियर आहे कोणी इन्फिरियर आहे, यांच्यामध्ये प्रॉपर अधिकार वाटून देण्यात आलेले नव्हते. कोणता अधिकार कोणाला आहे, कोणता अधिकार कशाला आहे, क्लिअर गायडन्स नव्हतं. आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टचा आणि गव्हर्नर जनरल ऑफ बेंगाल यांच्यामध्ये असलेले भांडण, हे सगळे ड्रॉबॅक्स होते. आणि या ड्रॉबॅक्सला संपवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो याच्या नंतरचे कायदे आणण्यात आले. तो म्हणजे 1781चा कायदा आणि दुसरा 1784चा कायदा. म्हणजे जो 1772चा कायदा होता, 73चा कायदा होता, या कायद्यामध्ये होणाऱ्या सगळ्या ड्रॉबॅक्सला दूर करण्यासाठी हे 2 कायदे आणले. आणि हे कायदे आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये शिकूया. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे सेशन आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, है ना. आणि तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत सुद्धा पोहोचवायला विसरू नका.